फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्लँड बघत होतो, एंडोक्राइन ग्लँड्स बघत होतो. तर त्यामध्ये आपण पिट्युटरी ग्लँड बघितली, नंतर आपण थायरॉइड ग्लँड बघितली, नंतर आपण पॅराथायरॉइड ग्लँड बघितली. आपण त्याच्याबद्दल सर्व माहिती बघितली, त्याची हिस्टॉलॉजी काय, नर्व सप्लाय काय, व्हेनस ड्रेनेज काय, लिम्फॅटिक्स ड्रेनेज काय, सर्व बघितलं आपण. त्याचे क्लिनिकल ॲस्पेक्ट पण बघितले, क्लिनिकल ॲनाटॉमी बघितली. आता आपण बघणार आहोत थायमस. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत थायमस, ॲड्रिनल ग्लँड आणि पिनियल ग्लँड. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा बघू आता थायमस ग्लँड. थायमस इज अन इम्पॉर्टंट लिम्फॉइड ऑर्गन. हे काय इम्पॉर्टंट लिम्फॉइड ऑर्गन आहे. इट इज वेल डेव्हलप्ड ॲट बर्थ, कंटिन्यूस टू ग्रोथ अप टू द प्युबर्टी अँड देअर आफ्टर अंडरगोज ग्रॅज्युअल ॲट्रॉफी, रिप्लेसमेंट ऑफ द फॅट. काय होते, पहिल्यांदा वेल डेव्हलप्ड राहते बर्थच्या नंतर प्युबर्टीपर्यंत ग्रोथ करते आणि नंतर त्याच्या बाद नाही का ग्रॅज्युअली त्याची ॲट्रॉफी म्हणजे डिक्रीज होणं चालू करते आणि त्याच्यात फॅट डिपॉझिशन होणं चालू होते. थायमस इज फ्लॅटन्ड अँड बायलोट स्ट्रक्चर. थायमस काय फ्लॅटन्ड आणि बायलोट स्ट्रक्चर आहे. ती सिच्युएशन काय, इट इज सिच्युएटेड इन द अँटेरियर अँड पोस्टेरियर मिडियास्टिनम ऑफ द थोरॅक्स एक्सटेंडिंग अबाव द लोअर पार्ट ऑफ द नेक. ठीक आहे. वेट काय 10 to 15 ग्राम ॲट बर्थ, 30 to 40 ग्राम ॲट प्युबर्टी अँड 10 ग्राम आफ्टर मिड अडल्ट लाईफ. ठीक आहे. नंतर इथे हिस्टॉलॉजी काय कॅप्सूल काय मेड अप ऑफ थिन लेअर ऑफ डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू रिच इन कोलॅजिन अँड इलास्टिक फायबर्स विथ फायब्रोब्लास्ट. नंतर इथे पॅरेन्काइम असेल इन द फॉर्म ऑफ लोब्युल्स. इच लोब्यूल शोज अँड इनर लाइटर एरिया कॉल्ड मेडुला अँड आउटर डार्कर एरिया कॉल्ड कॉर्टेक्स. ठीक आहे. इनर एरिया काय इनर लाइटर एरिया कॉल्ड मेडुला आणि आउटर डार्कर एरिया कॉल्ड कॉर्टेक्स. ठीक आहे. नंतर येते हॅसल्स कॉर्पस्कल्स. These are rounded eosinophilic bodies made up of epithelial cells surrounding by hyaline mass. ठीक आहे. chief cells present in thymus are thymic lymphocytes, याला T lymphocytes म्हणतात, इम्पॉर्टंट आहे. नंतर इथे प्रेझेंट इन कॉर्टेक्स ऑफ द थायमिक लोब्युल्स where densely arranged and also in medulla where loosely arranged. ठीक आहे. नंतर इथे epithelial reticular cells present in medulla of thymic lobule. These cells develop from the endoderm of third pharyngeal pouch, secretes hormone thymosin, thymopoietin, thymulin and thymic humoral factor. ठीक आहे. ब्लड सप्लाय काय इट इज डिराइव्ड फ्रॉम ब्रांचेस ऑफ इंटरनल थोरॅसिक आर्टरी, इन्फिरियर थोरॅसिक आर्टरी. व्हेनस ड्रेनेज काय इट व्हेन्स ड्रेन्स इंटू लेफ्ट ब्रॅकियोसिफेलिक वेन, इंटरनल थोरॅसिक वेन, इन्फिरियर थायरॉइड वेन. नंतर इथे लिम्फॅटिक ड्रेनेज पॅरास्टर्नल लिम्फ नोड्स, ब्रॅकियोसिफेलिक लिम्फ नोड्स, ब्रॅकियल लिम्फ नोड्स. नंतर इथे नर्व सप्लाय काय ते सॅटेलाइट गँग्लियॉन, फ्रेनिक नर्व्स अँड डिसेंडंट सर्वाइकलिस नर्व सप्लाय ऑफ द कॅप्सूल ऑफ द थायमस ग्लँड. ठीक आहे. नंतर याचे क्लिनिकल ॲस्पेक्ट इथे थायमिक हायपरप्लेसिया ऑर ट्यूमर्स ऑफन असोसिएटेड विथ मायस्थेनिया ग्रॅव्हिस कॅरेक्टराइज्ड बाय एक्सेसिव्ह फॅटिगिलिटी ऑफ व्हॉलंटरी मसल्स. ठीक आहे. नंतर इथे थायमिक ट्यूमर मे प्रेस ऑन द ट्रॅकिया, इसोफॅगस अँड large veins of the neck causing hoarseness and cough and dysphagia and cyanosis. ठीक आहे. आता ही झाली आपली थायमस ग्लँड. आता आपण बघणार आहोत पिनियल ग्लँड और पिनियल बॉडी. ठीक आहे. इट इज अ स्मॉल कोनिकल स्ट्रक्चर प्रेझेंट इन पोस्टिरियर वॉल ऑफ द थर्ड वेंट्रिकल ऑफ द ब्रेन. जे पोस्टिरियर वॉल ऑफ द थर्ड वेंट्रिकल तिथं प्रेझेंट राहते काय पिनियल ग्लँड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इपिफायसिस सेरेब्री. याला काय म्हणतात इपिफायसिस सेरेब्री म्हणतात. सिच्युएशन काय लोकेटेड इन मीडियन प्लेन बिलो द स्प्लेनियम ऑफ द कॉर्पस कॅलोझम, जस्ट अबाव द सुपेरियर कॉलिक्युली ऑफ द मिड ब्रेन. ठीक आहे. शेप काय कोनिकल इन शेप. डायमेन्शन्स काय 8 mm लॉंग, 4 mm ब्रॉड आणि 4 mm थिक. द पार्ट्स काय इट हॅज 2 पार्ट्स. बॉडी इट इज कोनिकल, स्टॉक और पिडंकल. याला काय म्हणतात द सुपेरियर लॅमिना ऑफ स्टॉक कंटेन्स द habenular commissure and inferior lamina contains posterior commissure. Histology काय the pineal gland is composed of 2 types of cell, pinealocytes and neuroglial cells with a rich network of blood vessels and sympathetic fibers. Sympathetic ganglion cells may be present in adults. Aggregation of salts containing calcium called corpora arachnaceae. Brain sand may present. Pineal gland has no neural tissue in it. पिनियल ग्लँडमध्ये
कोणताच न्यूरल टिश्यू नसतो. ठीक आहे. ब्लड सप्लाय काय, सप्लाईज बाय पिनियल आर्टरीज विच आर द ब्रांचेस ऑफ मिडियल पोस्टेरियर कोरॉइडल आर्टरीज विच इन टर्न ब्रांच ऑफ पोस्टेरियर सेरेब्रल आर्टरी. ठीक आहे. वेनस ड्रेनेज काय, इंटरनल सेरेब्रल व्हेन्स. नर्व सप्लाय काय, सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक. सिम्पथॅटिक मध्ये काय ते सुपेरियर सर्वायकल गँग्लिऑन, पॅरासिम्पथॅटिकमध्ये ते टेरेगो पॅलाटिन अँड ऑटिक गँग्लिया. ठीक आहे. नंतर इथे क्लिनिकल अॅनाटॉमी. क्लिनिकल अॅनाटॉमी काय, ट्युमर्स ऑफ पिनियल ग्लँड कॅन प्रेस ऑन द टेंक्टम of the midbrain. This can damage oculomotor nucleus and lead to paralysis of the oculomotor nerve. Pressure of the tumor may obstruct the adequate aqueduct and cause hydrocephalus. ठीक आहे. नंतर येते सुप्रारिनल ग्लँड किंवा ॲड्रिनल ग्लँड्स. त्याला काय म्हणतात, सुप्रारिनल ग्लँड्स किंवा ॲड्रिनल ग्लँड्स. हे लास्ट ग्लँड येतात एंडोक्राइनॉलॉजीमध्ये जे आपल्याला स्टडी करायची. ठीक आहे. हेल्प्स टू मेंटेन वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. हे काय करते, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स हेल्प करते. दीज आर ऑल्सो प्रिपेअर द बॉडी फॉर एनी इमर्जन्सी सिच्युएशन. इमर्जन्सी सिच्युएशनसाठी बॉडीला प्रिपेअर करते. सिच्युएशन काय, अ पेअर ऑफ ॲड्रिनल ग्लँड सिच्युएटेड ऑन द पोस्टेरियर वॉल ऑफ ओव्हर अँड अप्पर पोल ऑफ द किडनी बिहाइंड द पेरिटोनियम. ठीक आहे. ईच ग्लँड लाईज ऑन द एपिगॅस्ट्रियम. In the epigastrium, opposite the vertebral end, the 11th intercostal space and 12th rib. ठीक आहे. द शेप काय, राईट सुप्रारिनल ग्लँड, लेफ्ट सुप्रारिनल ग्लँड. राईट जी आहे ती ट्रायंग्युलर अँड पिरामिडल आहे, जी लेफ्ट सुप्रारिनल ग्लँड आहे ती सेमिलुनार आहे. ठीक आहे. डायमेन्शन्स काय, हाईट काय 50 mm, ब्रेड 30 mm आणि थिकनेस 10 mm. वेट काय 5 ग्राम. द पार्ट्स काय, दे आर मेड अप ऑफ 2 parts. and outer part called cortex, mesodermal in origin, secretes number of steroid hormone. नंतर इनर पार्ट येते मिडोला, त्याला काय म्हणतात न्यूरल क्रेस्ट ओरिजिन आणि सिक्रेट्स ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन. ठीक आहे. कोण सिक्रेट करते, इनर मेडुला कोण सिक्रेट करते, ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन. ठीक आहे. नंतर इथे राईट सुप्रारिनल ग्लँड काय, स्मॉलर इन साईज, pyramidal in shape. It has an apex, a base, 2 surface and 3 border. 2 surface कोणते, anterior posterior, 3 borders कोणते, anterior medial आणि lateral. नंतर ते लेफ्ट सुप्रारिनल ग्लँड, larger in size, semilunar in shape. It has 2 ends कोणते, upper narrow आणि lower rounded end. नंतर 2 borders, medial convex आणि lateral concave. 2 surfaces, anterior and posterior. नंतर इथे हिस्टॉलॉजी ऑफ ॲड्रिनल ग्लँड्स. हिस्टॉलॉजी काय, शोज 2 parts, cortex and medulla. These 2 parts are distinct from each other structurally, functionally and developmentally. म्हणजे एम्ब्रोलॉजिकली. ठीक आहे. ॲड्रिनल कॉर्टेक्स काय, मिझोडर्मल इन ओरिजिन. आउटर पार्ट फॉर्म्स 80% ऑफ द ग्लँड. 80% ग्लँड कोण फॉर्म करते, कॉर्टेक्स करते. सिक्रेट्स नंबर ऑफ स्टिरॉइड हार्मोन. हे काय करते, स्टिरॉइड हार्मोन सिक्रेट करते. कंपोज ऑफ 3 डिफरंट झोन्स. याच्यामध्ये 3 डिफरंट झोन राहते. हे राहते झोना ग्लोमेरुलसा, झोना फॅसिक्युलेटा आणि झोना रेटिक्युलरिस. झोना ग्लोमेरुलसा काय, इट इज अन आउटर थिन लेअर. इट कंटेन्स ग्रुप ऑफ कॉलमनर सेल्स विथ स्फेरिकल न्यूक्लियाय. नंतर ते झोना फॅसिक्युलेटा, इट इज मिडल झोन इन विच सेल्स आर अरेंज्ड इन व्हर्टिकल रोज. सेल्स हॅव लॉट्स ऑफ व्हॅक्युल्स इन द सायटोप्लाझम. झोना रेटिक्युलरिसमध्ये काय ते, इट इज अन इनर झोन विच कंटेन्स सेल्स अँड इन अन ॲनास्टोमोसिंग नेटवर्क. दीज सेल्स आर व्हॅक्युलेटेड. ठीक आहे. नंतर इथे ॲड्रिनल मेडुला. It is neural crest origin, inner part and forms 20% of the gland. Secretes adrenaline, noradrenaline and catecholamines. ठीक आहे. याला काय म्हणतात, कॅटेकोलामाइन्स म्हणतात. कंपोज्ड ऑफ क्रोमॅफिन सेल्स अरेंज्ड इन स्मॉल ग्रुप्स surrounded by capillaries. In between these cells there are autonomic ganglion cells. Blood supply काय, superior suprarenal artery, branch of inferior phrenic vein. नंतर मिडल सुप्रारिनल आर्टरी, ब्रांच ऑफ ॲबडॉमिनल आउटा. इन्फेरियर सुप्रारिनल आर्टरी, ब्रांच ऑफ रिनल आर्टरी. नंतर व्हेनस ड्रेनेज काय ते, राईट सुप्रारिनल वेन ड्रेन इनटू द इन्फेरियर व्हेना कॅव्हा. जी राईट सुप्रारिनल वेन आहे ती कुठं ड्रेन करते, इन्फेरियर व्हेना कॅव्हामध्ये. जी लेफ्ट सुप्रारिनल वेन आहे ती ड्रेन कुठं करते, लेफ्ट रिनल वेनमध्ये. नंतर ते लिम्फॅटिक ड्रेनेज, लॅटरल ऑर्टिक नोट्स. नंतर नर्व सप्लाय काय, सिम्पॅथेटिक फायबर्स फ्रॉम स्फॅलेनिक नर्व सप्लाय T8 to L1 लेवल्स. नंतर इथे बाय ANS, ऑटोनॉमिक नर्व सिस्टममध्ये सिलियाक प्लेक्सेस आणि रिनल प्लेक्सेस. ठीक आहे. नंतर इथे अप्लाइड अनाटॉमी. नंतर इथे अप्लाइड आस्पेक्ट. नंतर काय ते ॲडिसन्स डिसीज. याला काय म्हणतात, ॲडिसन्स डिसीज. इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाते. ॲडिसन्स डिसीज, इनसफिशियन्सी ऑफ cortical secretion of the suprarenal glands due to atrophy or tuberculosis of the cortex. It is characterized by muscular weakness, low blood pressure, anemia, pigmentation of skin and
टर्मिनल सर्क्युलेटरी अँड रिनल फेल्युअर. सेकंड येते बेनाईन ट्युमर्स. सेकंड काय ते बेनाईन ट्युमर्स. पहिलं काय ते ॲडिसन डिसीज. दुसरं ते बेनाईन ट्युमर्स ऑफ द सुप्रारिनल मेडुला कॉज अटॅक ऑफ हायपरटेन्शन असोसिएटेड विथ पॅल्पिटेशन, हेडेक, एक्सेसिव्ह स्वेटिंग अँड पॅलर ऑफ स्किन. ठीक आहे. तर इथं आपण काय बघितलं, इथं आपण पहिल्यांदा काय बघितली, आपण बघितली पिट्युटरी ग्लँड, नंतर बघितली आपण थायरॉइड ग्लँड, नंतर बघितली आपण पॅराथायरॉइड ग्लँड, नंतर बघितली आपण थायमस ग्लँड, नंतर बघितली आपण पिनियल ग्लँड, नंतर आपण बघितली लास्टला आपण बघितली ॲड्रिनल ग्लँड, नंतर बघितली ॲड्रिनल ग्लँड. या 6 ग्लँड आपल्याला इम्पॉर्टंट येतात एंडोक्रायनॉलॉजीमध्ये. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आता लिम्फॅटिक सिस्टम घेऊ. नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि आपला जे हे पेपर वन कशाचा, रचना शरीरचा पेपर 1 त्याचा जे आपला मॉडर्न पार्ट आपला जवळपास खतम होण्यात येते. लिम्फॅटिक सिस्टम झालं. लिम्फॅटिक सिस्टममध्ये या 2 मिळून खूप वेटेज आहे. नंतर आपले 2-3 टॉपिक राहतात. एक आपलं अस्थिर शरीर राहते, म्हणजे आपलं जॉईंट्स राहतात थोडेसे, आणि थोडे 2-3 टॉपिक राहतात. नंतर आपला पेपर 1 जसा आपला पेपर 1 खतम झाला ॲनाटॉमीचा, थोडासा ते 3-4 दिवसात ते ॲनाटॉमीचा पेपर 1 खतम होऊन जाईल. जसा पेपर 1 खतम झाला तसं आपण लगेच पेपर 2 स्टार्ट करू. पहिल्यांदा आयुर्वेद किंवा मॉडर्न पार्ट कोणतं पण एक स्टार्ट करेल मी. त्याच्यानंतर आपण लगेच पेपर 2 खतम करू. ठीक आहे. म्हणजे काय होऊन जाते आपलं हे खतम होऊन जाते. रचनाचा पेपर 1 जसा खतम झाला तर पेपर 2 एक सिलेबस आता आपल्याला लवकर एक सब्जेक्ट आपल्याला खतम करायचा. ठीक आहे. चालते. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. व्यवस्थित रीड करा, व्यवस्थित वाचा. थोडं फास्ट वाटत असेल तुम्हाला, पण काहून वाटलं, कारण मी फर्स्ट जे 3 हे ग्लँड्स येतात ते व्यवस्थित थोडं थांबून समजून सांगितलं, म्हणजे तुम्हाला एक पॅटर्न लक्षात आला की काय आहे काय नाही. बाकी थर्ड याच्यात तुम्हाला ही इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर त्याच्यात मी काही जरी सांगितलं, मी किती जरी सांगितलं तरी तुमच्या येणार आहे का, आपल्याकडे तेवढा टाईम नाही की मी तुम्हाला मग लेक्चर लंब होईल, मग ते पाहायला बोर वाटेल. ठीक आहे. तर कंटेंट एकदम शॉर्ट ठेवला, फक्त समजून सांगितलं, रीड करून सांगितलं, म्हणजे तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स येते. ठीक आहे. चालते. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.